Okay, we have discussed in earlier class that variation of parameter method or variation of undetermined, you can call it as, and it sometimes it may be too lengthier or heavier to apply in the problem. He required more label to solve it. So option to that method, there is another special method for solving a non-homogeneous differential equation. It is called the method annihilator method. So what do you mean this? First upon, you have the non-homogeneous differential equation L of y equal to b of x. And in this, in the whatever b of x you are written, this b is also some solution of homogeneous equation. B is also solution of some homogeneous equations. I can call that homogeneous equation as m of y equal to 0. तर आपण पहा नॉन होमोजेनियस सिस्टम मध्ये तुम्हाला एक राईट हँड साइडला फंक्शन ऑफ एक्स कंटिन्युअस फंक्शन असतं. ते फंक्शन कुठल्या तरी होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन असेल ते होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही एम ऑफ वाय इक्वल टू 0 असं लिहू शकता. मग हा जर बी याचं सोल्युशन असेल तर आपण बी ऑफ एक्स कसा लिहू शकतो? बी ऑफ एक्स मस्ट बी रिटन ॲज द सम ऑफ द टर्म्स ऑफ द टाईप. बी ऑफ एक्स हा कशा प्रकारे दिला असेल तुम्हाला, एक तर पॉलिनॉमियल इन एक्स असेल किंवा e to the power ax ने त्याचे मल्टिप्लायर असतील. where this p is a polynomial in x and this a is constant. आता हा L आणि M दोन डिफरन्शियल इक्वेशन आहे. सपोज बोथ L and M have constant coefficients. Suppose it has degree n and it has degree m. हा M कुठून आलेला आहे? डिफरन्शियल इक्वेशन. असं डिफरन्शियल इक्वेशन आहे m ऑफ y इंस्टेड ऑफ l ऑफ y यू कॉल इट m ऑफ y, की ज्याचं सोल्युशन काय असेल b ऑफ x आणि b ऑफ x ऑफ दिस फॉर्म. आता हे सोल्युशन आहे म्हणजे काय होणार आहे? कोणत्याही होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन असेल तर आपलं सोल्युशन काय असतं? एक तर e टू द पॉवर x असते, रिपीटेड असेल तर x e टू द पॉवर x या फॉर्म मध्ये आणि x ची पॉवर असतात त्याप्रमाणे. म्हणून मी या ठिकाणी x असं घेतलेलं आहे. आता या ठिकाणी जर हे साय सोल्युशन असेल एल ऑफ वाय इक्वल टू बी ऑफ एक्स आणि बी हे सोल्युशन असेल एम ऑफ वाय इक्वल टू 0चं, तर या ठिकाणी काय होतं पहा, मी एम ऑफ एल ऑफ साय काय होतो आपल्याला तो माहिती आहे. एल ऑफ साय ऍक्च्युली काय बी आहे आणि एम ऑफ बी काय आला 0 आला. म्हणजे आपण काय म्हटलंय, दिस साय इज सोल्युशन कुणाचं? दिस साय इज सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन m of L of y equal to 0. The psi is solution of this differential equation. What is the order of this differential equations? You assume that its order is m and this has order n. So total m plus n order आहे. आणि मग आता याची ऑर्डर m प्लस n, याच्यामध्ये काय सोल्युशन दिसतील तुम्हाला e टू द पॉवर ax x, ते सोल्युशन सोडून त्याच्यातून आता साय याचं सोल्युशन म्हणजे काय, एक कॉन्स्टंट येतील, टोटल m प्लस n कॉन्स्टंट येतील, तुझा C1 C2 Cn, ह्याच्याशी रिलेटेड m कॉन्स्टंट येतील आणि पुढचे तुमचे ly शी रिलेटेडचे आलेले काय असतील ह्याच्यावरनं तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं तुमचा पर्टिक्युलर सोल्युशन. इज द एक्स्ट्रॅक्शन ऑफ दिस मेथड इज कॉल्ड annihilator method. It's better to have some example to understand this annihilator method. Suppose we can solve it by variation of parameter method also. Y double dash minus 3y dash plus 2y. In the graduation level, you might have applied some different method, annihilator methods. You may have function of some type. Function is powers of x, function is exponential, function is cos, function is sine, like that, and then some particular methods are applied. But if you know the methods, you don't remember to any formula for it. Now here b of x is, okay, this we want to solve. Here b of x is x square. मला एक सांगा, हा x square कुणाचं सोल्युशन असेल? This x square is solution of, suppose I can call it as m of y equal to 0.
तर हा कोणाचा सोल्युशन असेल एक्स स्क्वेअरचा कितवा डेरिव्हेटिव्ह 0 येतो या ठिकाणी एक्स स्क्वेअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज 2x एक्स स्क्वेअर सेकंड डेरिव्हेटिव्ह इज it is 2 and x square third derivative is 0. So it is a solution of m of y equal to 0. M of y can be written as y's third derivative. So x square is solution of y triple dash equal to 0. x square हा कोणाचा सोल्युशन आहे तर ह्या डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन अगोदर तो कोणाचा सोल्युशन आहे राईट हँड साइड बी ऑफ एक्स हे शोधणं गरजेचं आहे मग आता त्याच्यावर तुम्ही अप्लाय करायचं एम ऑफ एल ऑफ वाय एम ऑफ एल ऑफ वाय एम ऑफ एल ऑफ वाय काय येईल आता एल ऑफ वाय या ठिकाणी लिहितो मी एल ऑफ वाय हा काय वाय ट्रिपल डॅश वाय डबल डॅश मायनस 3y डॅश प्लस 2y हा ऍक्च्युली एक्स स्क्वेअर म्हणून असतो ते आपण किंमत शोधतो ह्याच्या ते इक्वल टू एम ऑफ एल ऑफ वाय इक्वल टू 0 घेऊन सॉल्व्ह करायचं आपल्याला ऍक्च्युली आता इथं जे काय एक्सप्रेशन आहे त्याचं आपल्याला काय करायचंय थर्ड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा व्हॉट आर एक्सप्रेशन्स यू हॅव टू टेक थर्ड डेरिव्हेटिव्ह सो दिस फर्स्ट यू टेकिंग फिफ्थ डेरिव्हेटिव्ह minus 3 times you are taking fourth derivative and 2 times you are taking third derivative. This is going to be equal to 0. So m of L of y gives us the new differential equation y fifth derivative minus 3 y's fourth derivative plus 2 y's third derivative. This is going to equal to 0. If you have any query, you can ask. You can ask in chat box. So this m you have assumed as order 3 and this here is already of order 2. So total 3 plus 2, 5 order. Now this is the homogeneous differential equation in order 5. We can have characteristic equations r to the power 5 minus 3 r to the power 4 plus 2 r cube which is equal to 0. So r cube is taken common r square minus 3r plus 2 equal to 0 and you get root like this 0 has multiplicity 3 r cube equal to 3 means we have the roots like this and what are the rest root पुढचे root कोणते असतील त्याचे what are the next root of this the next another roots are 1 comma 2 you can find it and what is solution of this psi of x its solution is c0 plus c1x you are writing since this is of multiplicity 3 so c0 into e to the power 0x c1 x into e to the power 0x plus c2 into x square plus now solution regarding with respect to these two we are writing c3 e to the power x and c4 e to the power 2x आता हे झालं होमोजेनियस इक्वेशन कन्सिडर करून पण याच्यातला साय पी एक्स कसा काढायचा आता आपण इमिजिएटली नोटीस करू शकतो की हे जे कोणाशी रिलेटेड आहे हे सोल्युशन कोणाशी रिलेटेड आहे तुमचं दिलेले इक्वेशन्स कोणतं जे आहे आता ह्याच्याशी रिलेटेड जे आहे त्याच्याशी रिलेटेड जे सोल्युशन आहे म्हणजे हे नक्कीच काय असेल हे सायपीशी रिलेटेड असेल सो वी कॅन एक्सट्रॅक्ट दॅट सायपी वी इमिजिएटली नोटीस दॅट this c3 e to the power x plus c4 e to the power 2x is just solution of your L of y equal to 0. L of y equal to 0 म्हणजे होमोजेनियस सिस्टमचं सोल्युशन आहे ते L of y equal to 0 चं मग आता आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं तर पर्टिक्युलर सोल्युशन तुम्हाला यातून एक्स्ट्रॅक्ट होईल आणि हे सोल्युशन एक्स्ट्रॅक्ट करत असताना तुम्हाला हे C1 C0 कारण पर्टिक्युलर मध्ये कॉन्स्टंट येत नाही हे कॉन्स्टंट्स आपल्याला काढायचे आणि प्रॉब्लेम आता हा इथं महत्वाचा आहे की हाऊ टू डिटरमाइन दिस कॉन्स्टंट नॉट C1 C2 can anybody think how one should determine these constants we know that what you know L of psi p काय येते B of x त्याच्याबरोबर तुलना करायची म्हणजे आता तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह पर्यंत टर्म्स कॅल्क्युलेट करून घेऊ शकता साय पी डॅश काय आहे साय पी डॅश जर काढला आपण तर C0 ओके C0 0 येणार या ठिकाणी C1 plus 2 C2x and what is psi p double dash psi p double dash is psi p double dash is just 2 C2 now what is L of psi p L of psi p आता ठेवायचं आपल्याला या ठिकाणी L of psi p म्हणजे काय तुमचं डिफरन्शियल इक्वेशन आहे psi p double dash minus 3 psi p dash
प्लस 2 टाइम्स साय पी इक्वल टू इट इज बी ऑफ एक्स एक्स स्क्वेअर. इथे ह्या किमती ठेवायच्या आणि मग दोन्ही साईड टॅली करून ते C0 C1 C2 कॉन्स्टंट काढायचे. साय पी डबल डॅश आपण काढला होता 2C2. साय पी डॅश आहे -3 टाइम्स इट इज C1 प्लस 2C2 आणि 2 टाइम्स साय पी. साय पी हा कोण आहे तोच 0 plus C1x plus C2x square. This is going to equal to x square. So after simplifying this, you get 2 times C2 minus 3 times C1 plus 2 times C0. The x to the power 0 coefficient plus plus next minus 6 times C2 plus 2 times C1 x coefficient लिहितोय and शेवटी 2C2 x square. This is going to equal to x square. Now just compare the both side. या बोथ साइड कम्पेअर करायच्या. बोथ साइड कम्पेअर केल्यानंतर आपल्याला मिळेल की हा 2C2 equal to 1 C2 equal to 1 easily one can write C2 equal to 1 upon 2. What is the value of minus 6C2 plus 2C1? On the right hand side its coefficient is 0 and constant term is also 0. 2 times C2 minus 3 times C1 plus 2 times C0. This is going to equal to 0. And if you try to solve this, okay, now C2 is 1 upon 2. So just put C2 equal to 1 upon 2. So it is minus 3. 2C1. C1 ची व्हॅल्यू याच्यावरनं काढता येईल तुम्हाला. C1 ची व्हॅल्यू हे किती आलेली या ठिकाणी C1 is 3/2. या ठिकाणी C0 तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो येईल 7/4. I am writing calculation directly here. And so at last, what is psi p? It is 1/4 7 plus 6x plus 2x square. And what is your phi? Okay, this is particular solution. The general solution is psi p plus phi, that also already you calculated. So 1/4 7 plus 6x plus 2x square plus constant you gave it as name as C3, or you can call C1 also a to the power x plus C4 a to the power 2x. So no integration, nothing is involved. Just annihilator method is applied. Means you are finding the right hand side जे आहे, right hand side ला जे आहे ना त्याचं ते कुणाच्या कोणत्या होमोजेनियस सिस्टम सोल्युशन आहे ते शोधणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. I will revise all those things. See, in short, I am saying that L of y equal to b of x. If this non-homogeneous equations we want to solve, you just sort. You just find who is the differential equation whose solution is b of x. Okay. Then it is clearly observed that m of L of y. We know that L of y is b of x. So m of b or simply b of x, it is 0. So this is the differential equation, homogeneous differential equation, whose order is order of m plus order of L. याची ऑर्डर काय असेल ऑर्डर ऑफ m प्लस ऑर्डर ऑफ L. म्हणजे जे काय असेल m आणि L यावर डिपेंड असेल तो. हे होमोजेनियस इक्वेशनचे रूट्स काढून तुम्ही सोल्युशन फाइंड करू शकता. ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही L of y इक्वल टू 0 ला असोसिएटेड कोणतं सोल्युशन आहे ते सॉर्ट आउट करू शकता. राहिलेला हा कोण असेल तुमचा पर्टिक्युलर सोल्युशन. राहिलेला जो पर्टिक्युलर सोल्युशन आहे तो काय सॅटिस्फाय करतो L of psi p इक्वल टू b of x. मग इथं फक्त ठेवायचं त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर टॅली करून इथे जे कॉन्स्टंट आहे का पर्टिक्युलर पोल्युशन डझंट हॅव एनी कॉन्स्टंट, इथे जे कॉन्स्टंट असेल ते तुम्ही त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे. एनी डिफिकल्टी हिअर? अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. येस, अनम्यूट करा. सुरज सावित्री, दुर्गा चौधरी, No difficulty, sir. आता डिफिकल्टी कोणाला नसेल तर प्रॉब्लेम सोडवा. आता आपण जे काय केलंय प्रॉब्लेम मध्ये आणि पुढे एक्सप्लेन केलंय, दिस इज कॉल्ड ॲज अँड द मेथड ऑफ एनालिटर मेथड. Annihilate means
जो 0 करतो त्याला. Whatever you did, that method is called annihilator method. So for L of y equal to b of x, your target is first to find that m such that m of b becomes 0. That means you have to finding the differential equation which annihilates b. तुम्ही आता m फाइंड करता ना, m of b equal to b. याचा अर्थ काय, असं डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करताय की जो b ला अनालाइट करतो. आणि तो जर m फाउंड केला, आता हा m फाउंड करण्यासाठी आपल्याला थोडं अल्जेब्रिक नेचर मध्ये आहे, तिथे इंटिग्रेशन वगैरे असं काही इन्व्हॉल्व नाही. तो तुम्ही इझिली फाइंड करू शकता. कॉस एक्स असेल तर काय केस तुम्हाला माहिती आहे. वाटल्यास काही स्टँडर्ड फंक्शन या ठिकाणी लिहितो मी. स्टँडर्ड फंक्शन अँड कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. स्टँडर्ड फंक्शन अँड कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ एन अनायलेटर. आताच पाहिलं आपण एक्स एक्स असेल तर काय असतो तो, किंवा एक्स टू द पॉवर के असेल तर काय असेल. आता एक्स स्क्वेअर होतं तर आपण काय केलं, थर्ड डेरिव्हेटिव्ह घेतला. तर वाय के प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह घेतो ना आपण. म्हणजे पॉलिनॉमियल या ठिकाणी आर टू द पॉवर के प्लस 1 इक्वल टू 0 असं राहील. एक्स रेज टू साठी हे आताच पाहिलं. ई टू द पॉवर एक्स असेल तर तुम्ही गेस करा काय असेल. व्हॉट विल द अनालिटर. ई टू द पॉवर एक्स असेल म्हणजे ए हे रूट असेल. अशा हा ए आला म्हणजे दिस विल बी द रूट ऑफ समथिंग. सो इट हॅज फॅक्टर आर मायनस ए. सो दिस इज अन अनालिटर पॉलिनॉमियल. याला जर मी एक्स टू द पॉवर के ने मल्टिप्लाय केलं, ई टू द पॉवर एक्स लिहिलं तर याच्याच काय असेल. हे एक मल्टिप्लिसिटी के आली त्या ठिकाणी. के आली म्हणजे तुम्हाला के प्लस 1 घ्यावं लागेल. तर रूट हे ए आहेच आहे, पण त्याची मल्टिप्लिसिटी तुम्हाला के प्लस 1 एवढी घ्यावी लागेल. हा त्याचा अनालिटर पॉलिनॉमियल आहे. नेक्स्ट सी पार्ट. साइन ए एक्स असो किंवा कॉस ए एक्स असो, ह्या मेथड तुम्ही ग्रॅज्युएशनला पाहिलेले आहे. वेअर दिस बोथ ए आर रियल नंबर्स. सो यू आर रायटिंग आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फॉर द अनालिटर. म्हणजे तुमचा जो या काय असेल डिफरन्शियल इक्वेशन, वाय डबल डॅश प्लस ए स्क्वेअर वाय या प्रकारचं डिफरन्शियल इक्वेशन असेल त्या ठिकाणी, जर तुमचं राईट हँड साइड हे असेल त्याप्रमाणे. नेक्स्ट, याला जर एक्स टू द पॉवर के ने मल्टिप्लाय केलं तुम्ही, साइन ए एक्स टू द पॉवर रिपीटेड रूट्स आहेत ते कॉस ए. इथं काय आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरशी संबंधित आहेच आहे ते, पण त्याचा पॉवर तुम्हाला के प्लस 1 एवढा घ्यावा लागेल. आता अशा प्रकारचे जे काही स्टँडर्ड फंक्शन असतील त्याचं तुम्ही आपण इझिली काढू शकता. आता इन जनरल समजा आपलं लिनियर नॉन होमोजिनियस इक्वेशन या प्रकारे आहे. ए ई टू द पॉवर एक्स. कसं करणार बरं याचं सॉल्व. व्हॉट विल द एम ऑफ वाय हिअर. आता एक एक्झाम्पल घेतलं आपण वरच्यामध्ये. एल ऑफ वाय इक्वल टू या प्रकारे असेल तर आपण याचं कसं घेणार. हाय यू टेक व्हॉट इज युअर एम ऑफ वाय त्या ठिकाणी काय घ्यायचा. एम ऑफ वाय त्या ठिकाणी काय घ्यायचा. मार्क युअर अटेंडन्स. अटेंडन्स मार्क करा. ई टू द पॉवर एक्स अटेंडन्स मार्क करा म्हणून इमिजिएट अटेंडन्स पाहता क्वेश्चन विचारल्यावर पुन्हा आन्सर सांगता येत नाही आपल्याला. हा ई टू द पॉवर एक्स कुठून सोल्युशन टू द वाय डॅश मायनस ए वाय इक्वल टू 0 याचं सोल्युशन आहे. पाहिलं ना आपण. म्हणजे याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहिलं तर आर मायनस ए येते. म्हणजे आर इक्वल टू रूट आहे तर ई टू द पॉवर एक्स आहे सोल्युशन. हा जस्ट कॉन्स्टंट आहे. तर इथं एम ऑफ वाय काय असेल, वाय डॅश मायनस ए वाय या प्रकारे असेल. आणि कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल जे अनालाइज करेल ते कोण असेल, आर मायनस ए. मग आता एम एल म्हणजे एम ऑफ एल ऑफ वाय याचा विचार करा या ठिकाणी. एम ऑफ एल ऑफ वाय काय येणार आहे. हु इज द इक्वेशन एम ऑफ एल ऑफ वाय. एल ऑफ वाय आहे तुमचा डिफरन्शियल इक्वेशन्स आपण
घेतलेलंच नाही काही. ओके, एल ऑफ वाय ए टू द पॉवर ax आहे. एल ऑफ वाय इज ए टू द पॉवर ax आहे. इथे दिलंय. आणि याचा ॲनालिटर काय आहे? व्हॉट इज ॲनालिटर ऑफ दिस y डॅश मायनस ए ऑफ वाय? म्हणजे तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह करून लिहायचं. तर हे इक्वल टू 0 असतो पहा. पण आता ऍक्च्युअली डिफरन्शियल इक्वेशन काय येणार इथं? ओके, एल ऑफ वाय आपल्याला आता याची बी ऑफ एक्स ऍक्च्युअली तो एम ऑफ बी त्या ठिकाणी जे होतं, हा मी बी लिहिला इथे, एम ऑफ बी त्या ठिकाणी 0 येतोय. ऍक्च्युअली एल ऑफ वाय आपल्याला काय येतो त्याची ऑर्डर पाहावं लागेल आणि त्याच्यासोबत हा आर मायनस अटॅच करावा लागेल. तुम्ही जर ऑब्झर्व केलं केअरफुली तर पहा, याचं सोल्युशन तुम्ही ऑब्झर्व केलं तर सोल्युशन ऑफ दिस इज ऑफ द फॉर्म बी ई टू द पॉवर एक्स प्लस फाय, and this phi is going to be the solution of homogeneous equation. So finally method मध्ये तुम्ही ग्रॅज्युएशनला पाहिलं असेल तर psi can be written as p of a कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ठिकाणी a ची किंमत ठेवायची नाही, x ल्याचा हा त्याचा काय असतो, psi असतो. डायरेक्ट psi of x असतो. वाटल्यास एक्झाम्पल द्वारे आपण तो पाहूया म्हणजे आणखी क्लिअर होईल. y ट्रिपल डॅश प्लस y डबल डॅश प्लस y डॅश प्लस y इक्वल टू 1. कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल इज r क्यूब प्लस r स्क्वेअर प्लस r प्लस हे आपण सोडू शकतो, व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर आणि चेक करू शकतो. याचे रूट्स आपण डिस्कस करत बसणार नाही. याचे रूट्स आहे आय मायनस आय आणि एक रूट आहे -1. सो डायरेक्ट सोल्युशन पर्टिक्युलर तसं काहीच करायचं गरज नाही. पर्टिक्युलर प्लस कॉम्प्लिमेंटरी सगळं सोल्युशन काय याचं. आता ह्याला जर आपण पाहिलं तर e टू द पॉवर 0x या फॉर्म मध्ये येतो. तो तुम्ही डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल मध्ये 0 ची किंमत ठेवायची, फक्त हा रूट असता कामा नये याचा. व्हॉट यू आर रायटिंग इज शुड नॉट बी रूट ऑफ युअर a characteristic polynomial, which is not root e to the power 0x. So psi of x in this case is 1. There are more exercise examples in the problem. Not everyone has marked the attendance. I think put your video on, everybody. Everybody put your video on. रिस्पॉन्स काय दिसत नाही, काय अडचण आहे काय मध्ये समजण्यामध्ये? सर व्हिडिओ ऑन. व्हिडिओ काय? व्हिडिओ ऑन होत नाही. ठीक आहे, बंद करा. फक्त तुम्ही बीएससी ला पाहिलेलंच आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे राईट हँड साइड फंक्शन असेल तर कशा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं त्याचा प्रूफ म्हणजे आपण या सेक्शन मध्ये डिस्कस केलेलं असेल. आता ह्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हीच मला सांगायचं काय करायचं ते. आता मेथड ऑफ ॲनालिटर आपण सॉल्व्ह करतोय. You can even try it by variation of parameter. Every example can be solved by variation of parameter. Now in case of method of anator, if v of x is of this form tan x, इथे काही सर्टन फंक्शन्स आहेत की ते डिफरन्शियल इक्वेशन त्या ठिकाणी काढणं होत नाही. अशा ठिकाणी आपल्याला व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मेथडच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करावं लागते. त्यामुळे केअरफुली पाहायचं, हे वरती दिलेत या प्रकारचे फंक्शन असतील त्या ठिकाणी. तर पहा आता एल ऑफ वाय या ठिकाणी लिहितो मी. एल ऑफ वाय आहे वाय डबल डॅश प्लस 4y. आता कॉस एक्स असलं तर आपल्याला काय घ्यायचं होतं ॲनालिटर पॉलिनॉमियल. युअर बी ऑफ एक्स इज कॉस एक्स. थर्ड केस मध्ये बघा साइन एक्स आणि कॉस एक्स मध्ये आपण काय घेतो, साइन एक्स किंवा कॉस एक्स काय जर आलं तर आपण काय घेतो. आता साइन आणि कॉस कुठून मिळणार तुम्हाला? कॉम्प्लेक्स रूट मधून मिळणार आहे. आणि ते कुठं आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे आर स्क्वेअर इक्वल टू मायनस ए स्क्वेअर ज्या ठिकाणी येईल त्यावेळेस तुमचं प्लस और मायनस आहे असं रूट येईल. आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याचा ॲनालिटर पॉलिनॉमियल आहे, म्हणजे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन काय असेल, वाय डबल डॅश प्लस ए स्क्वेअर वाय इक्वल टू 0. So you are going to take m of y as y double dash plus a square y. This is a homogeneous. आणि याचं सोल्युशन पाहिलं तर एक सोल्युशन त्याचं cos x आहे आणि दुसरं काय
साइन एक्स आहे. तर त्याबरोबर तुलना करून आपण ते कॉन्स्टंट त्या ठिकाणी फाइंड करू. आणि महत्वाचं या ठिकाणी एम ऑफ एल ऑफ वाय हा काय असतो, नेहमी 0 असतो. कारण एल ऑफ वाय हा बी ऑफ एक्स आहे आणि एम ऑफ बी हा काय असतो, अशा प्रकारे एम फाइंड करतो की एम ऑफ बी हा 0 आला पाहिजे. म्हणून एम ऑफ एल ऑफ वाय आपण या ठिकाणी 0 लिहितो. तर आता एल ऑफ वाय काय, बी न लिहिता एल ऑफ वाय हे लिहा. इट इज वाय डबल डॅश प्लस 4y इक्वल टू 0. आणि मग आता इथं जे काय एक्सप्रेशन लिहिलंय तर स्टार लिहिलं तर स्टार डबल डॅश म्हणजे काय करायचं तुम्हाला, वाय डबल डॅश प्लस 4y चा डबल डेरिव्हेटिव्ह प्लस a square y double dash plus 4y, this is going to equal to 0. So you get differential equation as y's fourth derivative plus 4 plus a square, I should write 4 plus a square y's double derivative plus a square 4a square y, this is equal to 0. And try to solve this. हे सॉल्व करायचं तुम्हाला. होमोजेनियस इक्वेशन हे सॉल्व करू शकतो आपण. याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे r⁴ plus 4 plus a square r square plus 4a square equal to 0. आता याचे आपल्याला रूट्स फाइंड करावे लागतील. काय रूट्स येऊ शकतो विचार करा. व्हॉट विल द रूट ऑफ दिस, जस्ट थिंक ऑन इट. हे लिहिलेलं बरोबर आहे का बघा इक्वेशन. कॉस एक्स साठी आपण अॅनालिटर, समजा तुमचं साइन एक्स किंवा कॉस एक्स असेल राईट हँड साइडला, तर अॅनालिटर पॉलिनॉमियल तुमचं काय असेल, कॉस आणि साइन आलं तुम्हाला डिग्री 2च घ्यावं लागणार आहे डिफरन्शियल इक्वेशन. सॉरी, ऑर्डर 2चं डिफरन्शियल इक्वेशन घ्यावं लागेल. ज्याचे इमॅजिन रूट्स काय येतील तुमचे प्लस और मायनस हे आहे. थोडक्यात काय, ज्याचे इमॅजिन रूट्स त्याच्यातही तुम्हाला काय करायचं पहा. हे जर लिहिलं तुम्ही ए प्लस आय बी, तर याच्यामध्ये ए हा 0 आहे आणि बी हा ए, म्हणजे आय ए 0 प्लस आय ए अँड 0 मायनस आय ए, अशा प्रकारचे रूट्स आपण त्या ठिकाणी. आता तुम्हाला फक्त इथं पुढचा स्टेप सांगतो मी. याचे 4 रूट्स येतील, पैकी 2 रूट्स कोणाशी करस्पॉन्डिंग असतील. आता आपल्याला माहिती आहे, तर हे काय केलं, एम ऑफ एल ऑफ वाय केलं. आपल्याला माहिती आहे की 2 रूट्स आपल्याला इथे दिसत आहेत. कोण आहेत ते 2 रूट्स, कोण आहेत ते, प्लस और मायनस ए आय, हे त्याचे 2 रूट्स आहेत. म्हणजे तुम्हाला सोल्युशन जर पाहिले तर कॉस ऑफ एक्स, या ठिकाणी ए टर्म्स आहे, कॉस ऑफ एक्स सिम्पली ए इज 1, कॉस एक्स प्लस, actually take a equal to 1 here. Should not take a term here. आणि इथं काय आहे, इथं ए असेल तर ए घ्यायचं होतं. आपण इथं आता साइन ए ची किंमत 1 आहे, तर आपल्या इथं 1 घ्यायचं होतं ऍक्च्युली त्या ठिकाणी. यू शुड टेक ए इक्वल टू 1 एव्हरीवेअर. टेक ए इक्वल टू 1. व्हॉट यू गेट फायनल इक्वेशन, if you take a equal to 1, r⁴ plus 5r square plus 4 equal to 0. त्याच्यातले 2 रूट्स आपल्याला माहिती आहे. ते 2 रूट्स कोणते आहेत, प्लस और मायनस आय. प्लस और मायनस त्याचे आय रूट्स आहेत. r⁴ आपण केला तर तो 1 येतो आणि इथं पहा r⁴ इज 1 आणि i² इज -1. तो तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन इथे फाइंड करू शकता. r⁴, r³, r² r and constant. Other roots can be found. 2 रूट्स आपल्याला इथे दिसतात क्लिअर कट, आय आणि मायनस आहे. कारण याचे आपण कॉस ax वरनं लिहितोय, तर कॉस ax ची किंमत ए आपण 1 घेतलेलं आहे त्या ठिकाणी. तर ह्या आय सॉल्व्ह केलं फॅक्टर पडतील. पुन्हा आय घ्या, हे 2 फॅक्टर पडतील आणि राहिलेले रूट्स तुम्ही डिग्री 2 च्या क्वाड्रॅटिक पद्धतीने तुम्ही ते रूट्स काढू शकता. तर 4 रूट येतील. तर तुम्हाला याच्यामध्ये इक्वेशन कसं येईल पहा. एक कॉन्स्टंट येईल C1 कॉस ऑफ एक्स आणि डी साइन एक्स, अशा प्रकारे कॉन्स्टंट येतील. हे कोणाशी रिलेटेड सोल्युशन आहेत, तुमच्या त्या दिलेल्या अॅन्युलेटरशी रिलेटेड सोल्युशन आहे, रूट्सच्या रिलेटेड सोल्युशन आहे. आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं काय, व्यवस्थित बघा कोणतं कोणाशी रिलेटेड सोल्युशन आहे. एल ऑफ वाय इक्वल टू 0 शी रिलेटेड सोल्युशन्स पण तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला एल ऑफ वाय काय दिलाय, y double dash plus 4y equal to 0. So characteristic equation is r² plus 2² equal to 0 or minus 2y. तर तुम्हाला ज्या ठिकाणी cos of 2x आणि sin 2x या टर्म दिसतील त्या तुमचा phi शी रिलेटेड असतील.
आणि जिथे तुम्हाला फक्त साइन एक्स कॉस एक्स अशा टर्म दिसतील त्या तुमच्या पर्टिक्युलर सोल्युशनशी रिलेटेड असतील. मग पर्टिक्युलर सोल्युशन एल ऑफ साय पी मस्ट बी इक्वल टू कॉस एक्स. या ठिकाणी दोन टॅली करायचे. साय पी मध्ये ठेवायचं म्हणजे साय पी डबल डॅश प्लस 4 टाइम्स साय पी इक्वल टू कॉस एक्स. इथं साय पी तुम्ही शोधणार आहात. साय पी कसा शोधायचं तुम्हाला माहिती आहे. आपण वरती एक्झाम्पल केले आहे. आपल्याकडे 7 मिनिट वेळ वाटल्यास डिस्कस करूयात इन डिटेल मध्ये. मला आपला वेळ कमीच आहे. ठीक आहे. केअरफुली पुन्हा एकदा लक्ष द्या. मी एल ऑफ वाय लिहितोय आर स्क्वेअर प्लस 4 कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहिलं. L of y is y double dash plus 4y and b of x is your cos x. b is cos x. तर याच्याशी रिलेटेड डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला घ्यायचं होतं. आता हे कॉसची किंमत कॉस ऑफ ax असेल किंवा साइन ax असेल तर आपण इक्वेशन घेतो आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए इज 1. आर स्क्वेअर प्लस 1 हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असेल तर डिफरन्शियल इक्वेशन काय येईल. y डबल डॅश प्लस y हे डिफरन्शियल इक्वेशन येईल. m ऑफ एल ऑफ y हा कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला. तो 0 असणार नेहमी कारण एल ऑफ वाय हा बी आहे आणि बी ऑफ दिस शुड बी 0. तर कॉस मायनस कॉस त्या ठिकाणी 0 होऊन जातं. आपल्याला माहिती आहे हे डिफरन्शियल इक्वेशन कॉस याला सॅटिस्फाय करते. यू कॅन इझिली चेक दॅट कॉस एक्स डबल डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस एक्स डेफिनेटली कॉस फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज minus sin and minus sin derivative is minus cos. So minus cos plus cos will become 0. So your first target is just find the differential equation whose solution is cos of x, like that. So its order is 2, its order is 2, total order is 2. So how you find this L of y हा काय होता y double dash plus 4y असं होतं. तर याचा अर्थ याचं m काढायचं आपल्याला. m काढायचं म्हणजे काय हे जे एक्सप्रेशन आहे y double dash plus 4y याला आपण z म्हणूयात म्हणजे z double dash plus z. This is going to equal to 0. And then you are writing homogeneous differential equation. Y is fourth derivative plus 4 times 4 plus 1, 5 times y double derivative plus 4 times y equal to 0. The characteristic equation is this. R raised to 4, 5r square plus 4 equal to 0. Root you can find, we know the two roots. Actually, we can write factor of this. How the factor of this can be written? One factor is r square plus 1 and another factor is r square plus 4. Just try to calculate it because you have taken m, l as this. M is related to this and l is related to this. This is going to equal to 0. So now you need to apply synthetic division. So roots are plus or minus I and plus or minus 2. So what is the solution of these homogeneous equations? आता इथं 0 आहे, इथं 0 आहे. तर e to the power 0 c1 cos of x plus c2 sin x plus e to the power 0 c1 cos of 2x plus c2 sin 2x. याच्याशी आता हा फाय लिहिला आपण तो काय आला c1 cos x. ऍक्च्युअली मला साय म्हणतो वाटल्यास कॉल दिस एज साय. c1 cos x plus c2 sin x plus c1 cos of 2x plus c2 sin 2x. आपल्याला राईट हँड साइडची तुलना याच्याशी करायची म्हणजे हा तुमचा होमोजेनियस इक्वेशनचे सोल्युशन आहे. हा तुमचा ऍक्च्युअली फाय आणि हा जो अलीकडला केला तो पर्टिक्युलर सोल्युशन आहे. कोण? दिस इज युअर साय पी and this is your phi. If you look carefully of this differential equation y double dash plus 4y equal to 0. याच्या सोल्युशन मध्ये cos 2x sin 2x या टर्म्स आहे म्हणजे हे L of y equal to 0 शी असलेलं सोल्युशन म्हणजे हा फाय म्हणजे नक्कीच हा काय असेल पर्टिक्युलर सोल्युशनशी रिलेटेड असेल. सो साय पी इक्वल टू c1 cos x plus c2 and x. What is psi p dash? You should write. What is psi p double dash? You should write. So what is psi p dash? सांगा लक्ष असेल तुमचं तर. Minus c1 sin x plus c2 cos x minus c1 cos x minus c2 sin x. आणि हे त्या इक्वेशन मध्ये ठेवायचं. कोणतं इक्वेशन? L of psi p equal to b. L of psi p म्हणजे काय?
psi p double dash plus 4 times psi p equal to cos of x. आणि मग राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड टॅली करून तुमचे C1 C2 फाइंड करायचे. आता psi p डबल डॅश मी या ठिकाणी ठेवतो मायनस C1 cos x मायनस C2 sin x प्लस 4 टाइम्स psi p हा काय 4 टाइम्स C1 cos x प्लस C2 sin x इक्वल टू cos of x. तर cos x आणि sin x चे कोएफिशिएंट्स टॅली करायचे आपल्याला. So what is the coefficient of cos x in the right hand side? Minus C1 3C1. okay, it is 4C1 हा आला आणि प्लस sin x चं कोएफिशिएंट काय आहे? कोएफिशिएंट ऑफ मायनस 3C. इथं 4 येईल ना 3C. 3C2. This is going to equal to cos x. So by tallying this 3C2 becomes 0 and minus 3C1 becomes 1. What is value of C1? Minus 1 by 3. And what is value of C2? C2 is 0. So your psi p is Sir, C1 C1 is equals to 1 by 3 ना? 1/3. plus 3 आला किती? Okay, okay. C1 equal to 1 by 3. So Yes, sir. 1 by, Plus 1 by 3 cos x plus 0 sin x. So this is the particular solution. आणि नंतर आपण पुढचे कॉन्स्टंट घेतलेत कोणते हे राहिलेलं फाय याला वाटलं C2 cos 2x म्हणू आणि C3 sin 2x म्हणू. म्हणजे ही मेथड सोपी पहा. आणखी काही एक्झाम्पल वाटल्यास उद्याच्या लेक्चरला आपण डिस्कस करू. कोणताही फॉर्म्युला लक्षात न ठेवता डायरेक्ट फक्त शोधायचं की राईट हँड साइड जे पी दिलंय तो कोणाचा सोल्युशन आहे आपल्याला डिस्कस करायचं आहे. We'll have more example for in the tomorrow's class.